हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आजपासून मी माझं डेली रुटीन शेअर करत आहे. तर मी इंस्टावरती रील्स बनवत होते त्यावेळेस काही जणांनी DM केलं की ताई तुमचं डेली रुटीन शेअर करा. तर म्हणलं चला तर मग आपण म्हणजे सगळ्यांशी डेली रुटीन आपलं शेअर करूया. तर माझी अंघोळ वगैरे झाली होती, सकाळचे 7 वाजले होते. गावाकडची सुंदर अशी सकाळ कशी झालेली आहे बघायचं आहे. भारी दुःख सगळं एकदम बघ. तर तुम्ही तर बघू शकता सकाळचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. धुकं पडल्यासारखं, थोडीशी असं थंडी वाजत होती. ही बघा आमची झाडं काय माहिती काय झाले, धुके पडल्यामुळे का काय भरपूर चांगली होती पण आता थोडीशी अशी खराब झाल्यासारखी व्हायला लागली. त्यानंतर देवपूजा करून घेतली सकाळी, स्वामींना नमस्कार केला. त्यानंतर स्वयंपाक सकाळी झाला होता, मग किचन आवरून घेतलं सगळ्यात आधीच. भांडी वगैरे सगळं केलं. किचन हे म्हणजे व्यवस्थित, किचन म्हणजे आमचे 2च रूम आहेत त्यामुळे पसारा थोडासा अवॉइड करा. गावाकडे असल्यामुळे जास्त सामान वगैरे असतं त्यामुळे सिंबाला नंतर आंघोळ घालून घेतली. चिखलात गेला होता, खूप मळला होता आणि आंघोळच घालून देत नव्हता, इकडे तिकडे नुसता पळत होता. जर व्हिडिओ दाखवताना माझ्याकडून काही थोडंसं चूक भूल होत असेल किंवा जर बोलण्यातून काही येत असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि पहिल्यांदा वेळ आहे थोडीशी माफ करा. त्यानंतर गुरांचं उरकून घेतलं. आई रानात गेल्या होत्या गाईला खायला आणण्यासाठी, गाईला शेळीला. तर त्या असल्या की त्या करतात, मी असले की मी करते. असं काही नाही की मी एकानंच केलं पाहिजे. आपण एका घरात राहतो त्याच्यानंतर मग थोडे सगळ्यांनी कामं वाटून घेतली की काही कोणाला म्हणजे जड येत नाही, त्याही मला मदत करू लागतात, मी सुद्धा त्यांना मदत करू लागते. आणि असं काही नाही शेण ही काढणं म्हणजे एकदम असं लाजिरवाणं काम आहे असं काही नसतं. आणि शिकलेल्यांनी तर करू नये असं काही नसते. मी स्वतः एक ग्रॅज्युएट आहे तरी पण मी ही सगळी कामं शेती करते, मला आवडतं. आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच त्याप्रमाणे गायींचा गोठा ही स्वच्छ ठेवला पाहिजे, म्हणजे त्यांनाही बरं वाटतं, छान वाटतं नाही का. आम्ही 2 वेळा गोठा धुतो. आई असल्याच्यानंतर आई धुतात, पण आई रानात गेल्या होत्या ना शेळ्यांना खायला आणण्यासाठी, त्याच्यामुळे मग मी धुतलं. तसंच आपण जसं करतो तसेच आपल्या मुलांना पण सवय लागते, ते पण कामात मदत करू लागतात. थोडी का होईना पण त्यांनाही सवय लागत असते. तर मग काय गावाकडे असल्यामुळे हे सगळं तर आहेच, कोंबड्या शेळ्या वगैरे. हे बघा अंड्यासारखं कसा ओढत होता. त्याच्यानंतर दळण करायचं होतं बाजरीचं, उडीद नीट करत होते. घरचे आहेत, 2 दिवसानं भोगी आहे ना संक्रांत, त्यासाठी बाजरीचं दळण लागतं पीठ, त्याच्यामुळे मग दळण करून घेतलं. तेवढ्यात आईंचा फोन आला की रानात यायचं होतं. त्यांनी एक वजं केलं होतं, मोठं वजं झालं होतं, मग ते त्यांना उचलत नव्हतं त्याच्यामुळे मग त्यांनी एकाचे 2 केले. त्यासाठी फोन केला होता त्यांनी की न्यायला येते का म्हणून. शक्यतो मी गाडीवरच जाते, रान खूप लांब आहे, पण आता कॅनलला पाणी आल्यामुळे मग रस्त्यावरती चिखल येतो त्याच्यामुळे मग गाडी चालवता येत नाही, मग त्याच्यामुळे आपलं चालतच गेली होती. हे बघा कसं पाणी आलं आहे. आता थोडं कमी झालं आहे पण असं पूर्ण भरून वाहतं, त्याच्यामुळे मग हे पाणी रस्त्यावरती उतरतं, मग चालता येत नाही, गाडी तर चालवता येत नाही, काही नाही. हे बघा ऊस, आमच्या इकडे शक्यतो ऊसच असतं सगळ्या रानात, नाही म्हणजे ऊस हेच असं एक पीक घेतलं जातं. तर आता चालली होती, खूप लांब आहे रान, चालूनच पाय दुखतात खूप. त्याच्यानंतर मग रानात गेली होती. आईना आवाज देत होती ऊसातून, कुठे आहेत बघत होती. त्या खूप आतमध्ये होत्या तिकडं. ही बघा आमची विहीर. मग मी आईने आमचा लसूण कांदा लावलेला होता, एक 5-6 सऱ्या होत्या रिकाम्या, सारं म्हणतात त्याच्यामध्ये. मग लसूण कांदा मिरच्या, भाजी, चाकवत, पालक, छोटं वांगे, टमॅटो सगळं काही आपलं लावलं होतं, जेणेकरून घरगुती मंडई आपली तयार होते म्हणून. आईंना वजं दिलं बांधून, आई गेल्या पुढे. आता हे वजं मला न्यायचं होतं, माझ्याकडे छोटंसंच होतं ते. त्यानंतर मग घरी आल्याच्यानंतर दळण केलं बाजरीचं, ते लागलंच गिरणीत पिठाचं म्हणजे पीठ करून घेतलं त्याचं. जर व्हिडिओ म्हणजे बोलताना हे जरा काही जरी चूक होत असेल तर मला मग हे करा, कारण पहिलीच वेळ आहे माझी पण त्याच्यामुळे. त्याच्यानंतर घरी येईपर्यंत हे सगळे कामे आवरेपर्यंत 1:30-2 वाजले होते. त्यानंतर मुलांना खायची होती मॅगी, त्यांना दिली मॅगी करून. मला स्वतःला ही ताट घेतलं,
ते घड्यात तुम्ही बघू शकता 1, 1:30, 2 वाजलेले होत्या. त्यानंतर 1 तासभर आराम केला. संध्याकाळी परत स्वयंपाक करायचा स्वयंपाक त्यासाठी मग भाजीची तयारी. आम्ही एक टाईम गॅसवरती करतो, एक टाईम चुलीवरतीच करतो जेवण. तर म्हणजे असं काही रेसिपी काय मी दाखवली नाही भाजीची. हेच आपलं कांदा लसूण पेस्ट, कांदा खोबरं टॅमॅटोची पेस्ट, त्याच्यानंतर लाल तिखट हळद मीठ हे सगळं टाकायचं. त्याच्यानंतर शेंग टाकायचे, म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं रस्सा भाजी करत होते. आणि चुलीवरचं कसंही करा तुम्ही, चव वेगळीच देते. भाज्या अप्रतिमच लागतात. नुसतं तुम्ही साधं लसूण खोबरं घेऊन जरी भाजी बनवलीत ना तरीसुद्धा ती खूप छान चव देते, खूप छान. त्यानंतर मग आज काय बड्डे होता. त्याच्यानंतर मग बड्डे तर तुम्हाला आज दिवसभराचं दाखवलंच की कसं बड्डेच्या दिवशी काय डेली रुटीन होतं. ते काही नाही, आपलं सर्वसामान्य माणसांचं साधंच असतं. उठा, रोज उठा, तीच कामे करा, असं काही नसतं. बरं, संध्याकाळी देवाला दिवाबत्ती केला. त्यानंतर मग भाकरी बनवल्या, चुलीवरतीच बनवल्या. 2-3च करायच्या होत्या चुलीवरती. बड्डे होता. मग ह्यांनी काय आपला केक आणला होता, केक कटिंग केला. आणि हो, गिफ्ट पण दिलं मला, पैंजण दिलं पायातलं. हे बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब